नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पांडुरंजनगाव या शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये एका बिबट्याने घेतलेले आहेत 2 बळी. मित्रांनो बघा, यापूर्वी देखील या शिवारामध्ये अशाच घटना घडलेल्या आहे, पण वन विभागाला अपयश येत आहे का असं वाटतंय काय माहिती. याच्या अगोदर देखील वारंवार घटना घडलेल्या आहेत, तरी हा बिबट्या हाती लागत नाही आहे. या अगोदर आपण 74 जळगावमधला देखील व्हिडिओ टाकलेला आहे. त्या ठिकाणी देखील एका महिलेवरती 2 दिवसापूर्वी त्या बिबट्याने हल्ला केलेला आहे. त्याचे एक 6 महिन्यापूर्वी एक मुलगीचा देखील मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना विचारूयात की आपण या परिसरामध्ये किती दिवसापासून या बिबट्याचा वावर होत आहेत. तर बाबा, तुमचं नाव काय? शिशिराव गायकवाड. बरं, कधी म्हणजे अगोदर अशा घटना घडल्या का या शिवारामध्ये अगोदर? भरपूर गाड्या तर वन विभाग आलतं की अगोदर केले त्यांनी काय कारवाई याच्यावरती? आले होते ना, ते कल्लाची आलते का? काही पिंजरा वगैरे लावला होता? मग ते तेव्हापासून आलेच नाही. त्यानंतर आलेच नाही. बरं, तुमचं नाव काय? मी संदीप कुलकर्णी. बरं, आलते का अगोदर वन विभागाचे अधिकारी? गावात येऊन गेले, त्यानंतर परत आलेच नाही ते. परत आले? 2 वेळेस बोलवलं तरी येत नाही ते वन विभाग, आणि आले तरी नुसती चौकशी करताना चालले जातात. बरं, ठोस पावलं त्याच्यावरती काही उचलत नाही, काहीच नाही. हां, तर बरं, तुम्हाला काय सांगता याच्यावरती काका? या अगोदर कशी घटना घडलेली आहे ते बोललेले आहे? चालूच राहत आहे घटना, आम्ही चालूच राहत किती आता ही झालेली तर? हिचा विचारच नाही, बरेच झालेले असे अशा घटना बऱ्याच झालेल्या आहेत, पण वन विभाग याच्यावर अजून काही ठोस पावलं काहीच नाही, उचलत काहीच नाहीये. नाही. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वन विभागाला विनंती करूयात की अशा वारंवार घटना या फक्त आज वासरावर होत आहेत, उद्या हीच घटना एखाद्या मनुष्यावर, एखाद्या व्यक्तीवर व्हावी नाही, ही आपण वन विभागाला विनंती करूयात.